श्री स्वामी समर्थ. मी सुप्रिया, तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे देवपूजा. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवपूजेला खूप महत्त्व आहे. आपल्या घरातील दिवसाची सुरुवात अनेकदा देवाच्या स्मरणाने होते. काही जण सकाळी उठल्यावर आंघोळ करून लगेच देवपूजा करतात, तर काही जण म्हणजे ते जॉबला जाणारे असतात, त्यांच्याजवळ वेळ नसतो, ते लोक फक्त देवाजवळ दिवा लावून जातात. गोष्टीचा मुख्य उद्देश एकच असतो, तो म्हणजे परमेश्वराशी जोडले जाणे आणि आपल्या मनाला योग्य दिशा देणे. देवपूजा म्हणजे देवापुढे उभे राहून फुले वाहणे किंवा अगरबत्ती लावणे एवढेच नाही, तर देवपूजा म्हणजे आपल्या मनातील श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे. देवपूजेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मनःशांती. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण तणाव, चिंता आणि स्पर्धेच्या वातावरणामध्ये जगत आहे. अशा वेळी काही क्षण देवाच्या चरणी बसल्याने मन शांत होते. प्रार्थना आणि मंत्र जपामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचार कमी होतात. देवपूजा आपल्याला सकारात्मक विचारांची प्रेरणा देते. आपल्या मनातील अहंकार कमी होतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. संकटाच्या काळात देवावरील विश्वास आपल्याला धैर्य देतो आणि पुढे जाण्याची शक्ती देतो. आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा देवपूजेचे महत्त्व सांगितले आहे. देवपूजा ही संस्काराची शाळा आहे. लहान मुले जेव्हा आपल्या आई वडिलांना पूजा करताना बघतात, तेव्हा त्यांच्यामध्ये श्रद्धा, शिस्त आणि नैतिक मूल्य विकसित होतात. त्यामुळे पुढील पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख आणि जपणूक करता येते. पण देवपूजा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. देवाला नुसता बाहेरचा दिखावा अपेक्षित नसतो. देवाला भाव, श्रद्धा, प्रामाणिकपणा आवडतो. मन शुद्ध असेल तर, विचार चांगले असतील तर तीच खरी देवपूजा. म्हणूनच देवपूजा ही केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धी, मनशांती, सकारात्मकता आणि संस्कार यांचा सुंदर संगम आहे. नियमित देवपूजा केल्याने जीवनात समाधान, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते. चला तर मग आपल्या व्यस्त जीवनातून दररोज काही मिनिटे देवाच्या स्मरणासाठी काढूया आणि श्रद्धा, भक्ती व सदाचार यांचा मार्ग स्वीकारू. श्री स्वामी समर्थ. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.